22 पालघर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रियाची तयारी पूर्ण. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके. देशात 7 टप्प्यात लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. 1 जून 2024 रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले. दिनांक 4 जून 2024 रोजी संपूर्ण देशातील मतदान मोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील मतदान मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिनांक 2 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मतमोजणीसाठी केलेले नियोजन व झालेली तयारी पुढीलप्रमाणे आहे. शासकीय धान्य गोदाम सूर्या कॉलनी गोदाम क्रमांक 2 येथे 22 पालघर लोकसभा मतदारसंघाची EVMची मतमोजणी एकूण 7 हॉलमध्ये होणार आहे. प्रत्येक हॉलमध्ये 14 टेबल आहेत. 128 डहाणू, 129 विक्रमगड, 130 पालघर, 131 बोईसर, 133 वसई यांची मतमोजणी प्रत्येक एका हॉलमध्ये 14 टेबलवर होणार असून 132 नालासोपारा मतदान संघाची मोजणी 2 हॉलमध्ये होणार आहे. एकूण 28 टेबल आहेत. प्रत्येक टेबलसाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक व एक सूक्ष्म निरीक्षक याची नेमणूक करण्यात आलेली आहे. स्ट्रॉंग रूममधून काउंटिंग हॉलपर्यंत मशीनची ने-आण करण्याकरता प्रत्येक टेबल निहाय एका शिपायाची नेमणूक करण्यात आलेली आहे. पोस्टल बॅलेट मोजण्यांसाठी एकूण 6 टेबल असून सर्व्हिस वोटर्सची मोजणी 2 टेबलवर होणार आहे. सकाळी 5 वाजता पोस्टल बॅलेटचे सुरक्षा कक्ष उघडण्यात येईल व सकाळी 6:30 वाजता सूर्या कॉलनी येथील सुरक्षा कक्ष उघडण्यात येईल. सकाळी 8 वाजता गोपनीयतेची शपथ घेऊन मतमोजणीला सुरुवात होईल. प्रथम पोस्टल बॅलेट व ETPBSMSची मतमोजणी होईल. त्यानंतर खालीलप्रमाणे टेबलाच्या संख्येनुसार विधानसभेच्या मतदान केंद्रांची फेरनिहाय मतगणना होईल. 128 डहाणू मतदारसंघ 330 मतदान केंद्र, टेबल 14, फेऱ्या 24. 129 विक्रमगड मतदान केंद्र संख्या 353, टेबलची संख्या 14, फेऱ्या 26. 130 पालघर मतदान केंद्र संख्या 322, टेबलची संख्या 14, फेऱ्या 23. 131 बोईसर मतदान संघ मतदान केंद्राची संख्या 406, टेबल संख्या 14, फेऱ्या 29. 132 नालासोपारा मतदारसंघ मतदान केंद्राची संख्या 511, टेबलची संख्या 28, फेऱ्या 19. 133 वसई मतदारसंघ मतदान केंद्राची संख्या 348, टेबलची संख्या 14, फेऱ्या 25. अशा प्रकारे मतदान मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे व याचे नियोजन अत्यंत योग्य पद्धतीने करण्यात आलेले तथा चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.